हाय, कसे आहात सर्व? तर आज मी चालली आहे शिवच्या मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये. तर साईडची भाभी होती, तिला बोलली की चल, कारण मी खूप दिवसापासून ट्राय करत होती, मला जायचं होतं इथे मंदिरामध्ये. मी महाशिवरात्रीला गेलीसुद्धा होती, पण एवढी मोठी लाईन होती ना तिथे की दर्शनच घ्यायला भेटलं नाही. आम्ही तिथून निघालो आणि दुसरीकडे गेलो होतो आणि तिथे जाऊन मी दर्शन वगैरे घेतलं. आणि मी पहिल्यांदा आतापर्यंत मी म्हणजे 5 मंदिरात गेले शिवच्या, पण असं मंदिर मी पहिल्यांदा बघितलं, कारण खाली उतरण्यासाठी 7 ते 8 पायऱ्या होत्या आणि खाली गेल्यावर असं वाटलं मी किती खाली आले. आणि इथे असं महादेवाचं डमरू वगैरे होतं. छान महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं. आणि महाशिवरात्रीला एवढा मोठा कार्यक्रम असतो ना, इथे मेला वगैरे लागतो आणि एवढी लाईन असते ना की दर्शन घेण्यासाठी म्हणजे पूर्ण दिवस पण जाऊ शकतो, एवढी मोठी लाईन असते. आणि तिथूनच थोडंसं पुढे आली ना मी, तर अजून एक छोटंसं मंदिर होतं, तिथे पण शंकराची अशी सेम पिंड होती. पण ना तिथे शंकराची पिंड होती ना, त्याला एक साप होता म्हणजे तो त्यांचाच. तर मला ना तो बघून 1 सेकंदसाठी असं वाटलं की ओरिजिनल आहे की काय. मी घाबरले आणि तिथून पळाली. आणि मग तिथं असं छान असं मंदिर वगैरे फिरली छान. आणि तिथून मी भाभीला बोलली की चल जाऊ जरा आपण आपल्या घरी. आणि घरून येताना हे बघा, इथून माझी बिल्डिंग पण दिसते. एवढ्या येताना मी भाभीला बोलली की चल जरा आपण माझ्या घराच्या वरती जाऊ, कारण तिथे काम चालू आहे. तिथून एवढा आवाज येतो ना, बघायला गेलेली की अजून किती दिवस लागेल. ते बोलले की अजून 1 महिना तरी लागेल. तर असा होता आजचा दिवस. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉग.